नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीच्या अशा 2 किलोच्या बिबड्या दाखवणार आहे। इथे मी 1 किलो दादर, अर्धा किलो गहू आणि अर्धा किलो तांदूळ असा 4 दिवस भिजवायला घातलेला होता आणि सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून तांदूळ आणि दादर दळून पुरणाच्या गाळणीने गाळून घेतलेला होता आणि चीक फडक्याने गव्हाचा चीक फडक्याने गाळून याचा चीक आदल्या दिवशी तयार करून ठेवलेला होता। आता तिघं चीक आपण एका बादलीमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं आणि एका पातेलीमध्ये पाणी गरम करून ठेवलेलं होतं। पाणी चांगलं गरम झालं की पाणी चांगलं खळखळ उकळलं की मग त्याच्यामध्ये चीक टाकून घेतलेला आहे। आता आपला चीक शिजायला ठेवलेला आहे। झाकण ठेवून चांगलं 10-15 मिनटं शिजू द्यायचं। आता पूर्ण सर्व बाजूने चीक आपला शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी बडीशोप आणि अर्धी वाटी तीळ असा मसाला काढून घेतलेला होता आणि वाळलेली हिरवी मिरची, त्याच्यामध्ये लसूण, अर्धी वाटी हिरवी मिरचीची चटणी आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी लसूण, ओला लसूण असं वाटून घेतलेलं होतं। आता सर्व साहित्य आपण शिजलेल्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। आपलं आता पीठ शिजून तयार झालेलं आहे। आता एका बादलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता टेरेसवर आपण बिबड्या तापून घेऊ। आता 2 पदरी साडी वाळायला टाकलेली आहे। 2 पदरी साडी ओली करून खाली टाकलेली आहे। आता तेलाचं पाऊच घ्यायचं, चौकोनी कापून घ्यायचं, त्याला थोडंसं गरम पाणी आणि तेल लावायचं आणि त्याच्यावर बिबड्याचा घाटा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हाताला पाणी लावून थोडंसंच पाणी लावायचं आणि बिबडी थापायची। असे केल्याने काय होतंय, बिबडीला अजिबात तडा जात नाही आणि बिबडी खूप छान येते। आणि मसाला आपण पीठ शिजल्यावर टाकला तर बिबडी पांढरी शुभ्र येते। आधी टाकायचं नाही। अर्धा कप मीठ टाकलेलं आहे। आता आपल्या बिबड्या चांगल्या तयार झालेल्या आहेत। आता 2 किलोमध्ये 75 बिबड्या येतात, भरपूर बिबड्या येतात आणि खायला तर इतक्या चविष्ट, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात। तुम्ही भाजून पण खाऊ शकता, तळून पण खाऊ शकता, आपल्या आवडीप्रमाणे। आम्ही भाजूनच खातो। हे बघा किती छान बिबड्या झालेल्या आहेत। आता बिबड्या संध्याकाळी वाळून जातात, नंतर साडी पलटून घ्यायची म्हणजे लवकर वाळतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिबड्या आपण काढून घ्यायच्या। दुसऱ्या दिवशी सकाळी वाळून जातात। आता साडी खाटीवर उलटी केलेली आहे आणि त्याच्यावर बिबड्या टाकलेल्या आहेत। आता सर्व बाजूने पाणी टाकून घ्यायचं, पूर्ण साडी ओली होईपर्यंत पाणी टाकायचं। पहा किती छान बिबड्या झालेल्या आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा।